पवनसुत हनुमान की जय, बजरंग बली की जय या जयघोषात नाशिक आणि परिसरात श्री हनुमान जयंती विविध धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी पहाटेपासून मंदिरात मंगल स्नान, होम हवन, पूजा आदी धार्मिक विधी करण्यात आल्या। मागील 40 ते 50 वर्षांपासून येथे हे मंदिर अस्तित्वात आहे। नवसाला पावणारा मारुती म्हणून याची प्रसिद्धी आहे। तब्बल 250 किलोची पंचधातूची ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते। संस्थेचे अध्यक्ष, मनपा स्थायी समिती माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, उपाध्यक्ष भास्कर काठे, खजिनदार रवींद्र गीते, सेक्रेटरी मीनानाथ सोनवणे, विश्वस्त रमेश पवार, उत्तम गायकवाड, सदस्य शांताराम ताजनपुरे, विवेक नागापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते। यंदाच्या जयंती उत्सवात सामाजिक जाणीव ठेवत रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर तसेच अनेक भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। मला पहाटेपासून भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागलेली दिसून येत होती। संस्थेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जातात। यात प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भरीव मदत केली जाते। सदर उत्सवास हजारो भक्तांनी हजेरी लावत श्री मारुती रायाचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। सालाबादाप्रमाणे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचं आमचं 65 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। आम्ही बालपणापासून इथे मंदिराच्या उत्सवामध्ये सहभागी असतो। आमचं संपूर्ण विश्वस्त मंडळ याच्या कार्यक्रमामध्ये नेहमी वर्षभर कायम चांगला कार्यक्रम करत असतो आणि अत्यंत म्हणजे जागृत असं देवस्थान आहे। नाशिक शहरातनं सर्व भागातनं भाविक ह्या मंदिरावर येत असतात आणि नवसाला पावणारा असं हा बजरंग आहे। हा निश्चितपणे सगळ्या जगाचं सर्वांचं कल्याण करणारा हनुमान आमचा आहे। जय श्रीराम। सालाबाद प्रमाणे आपल्या रामभक्त हनुमंत प्रतिष्ठान तर्फे हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी पार पडत आहे। या ठिकाणी सर्व येणाऱ्या भाविकांना आणि प्रसादाचा लाभ मिळावा यासाठी मंडळाने भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे। तरी सर्वांनी प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असे मंडळातर्फे मी सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो। जय श्रीराम। सालाबादाप्रमाणे दक्षिणमुखी हनुमान मंदिर भक्त प्रतिष्ठान यांच्याकडे सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा हनुमान जयंतीचा उत्सव हा खूप उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे। भाविकांची अलोट गर्दी आहे। सगळ्यांना सांगेल आपल्या हिंदू धर्माचं पालन केलं पाहिजे। आपण सगळ्यांनी भक्तीने सगळ्यांनी पूजन केलं पाहिजे आणि सगळ्यांना जय श्रीराम आणि सगळ्यांना हनुमान जयंतीचे उंटवाडी रोड नाशिक या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो। सकाळी हनुमंताचा जन्म उत्सवापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं। सामाजिक जाणीवेचं भान ठेवून या ठिकाणी दरवर्षी आय कॅम्पचे आयोजन केलं जातं आणि ह्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय कॅम्पमध्ये येणाऱ्या रुग्णाला तपासणी करून मोफत औषधोपचारासाठी आपण ड्रॉपचे उपलब्ध करून दिले। त्याचबरोबर समता ब्लड बँक, नाशिक ब्लड बँक, सिव्हिल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचं आयोजन करून दरवर्षी साधारणतः 3 ब्लड बँकच्या माध्यमातून कमीत कमी 450 ते 500 बॅगचं कलेक्शन होत असतं। समता ब्लड बँक रात्री 12 सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत या ठिकाणी सेवा देत असते। त्याचबरोबर ह्या नाशिक शहरामध्ये हे दक्षिणमुखी हनुमानची मूर्ती ही 250 किलो वजनाची पंचधातूची बनवलेली आहे। सगळ्यात महत्वाचं ही मूर्ती अश्वस्थ वृक्षाखाली तिचं विराजमान झालेलं आहे आणि त्यामुळे गेल्या 50-60 वर्षापासून या मूर्तीचं ह्या परिसरातील नाशिक शहरातील अनेक भाविकांना अतिशय चांगल्या प्रकारचं हे प्राप्त झालेलं आहे आणि त्या कारणास्तव जनतेचा अलोट त्या मूर्तीवर संस्थेवर विश्वास असल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्त असतात। या वर्षी उन्हाचा तडाखा असल्या कारणाने गरमीचं
भाविकांना त्रास होऊ नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मी मेनानाथ मुकुंद सोनट सेक्रेटरी आम्ही सगळं पंचमंडळ ट्रस्ट मंडळ आणि भाविक यांच्या माध्यमातून कूलरची सुद्धा व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था आहे, दिवसभर रात्री 12 पर्यंत महाप्रसादाची वाटपाची व्यवस्था आहे. विविध संघटनेच्या माध्यमातून भक्तांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर याचं दान केलं जातं, अन्नदान केलं जातं आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा व्हावी म्हणून गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रत्येक भाविकाला बाटलीद्वारे टँकरद्वारे लिंबू सरबत सगळ्या प्रकारची सुविधा कशी उपलब्ध होईल म्हणून आम्ही जपत असतो. त्याचबरोबर आपल्या या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे की कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पावती फाडली जात नाही. दानपेटीच्या माध्यमातून जे काही दान भाविक देतात त्या दानाच्या उत्पन्नामधनं संपूर्ण खर्च संपूर्ण ट्रस्ट भागवतात. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे दरवर्षी आपण आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिकसाठी दान सेवा मंडळाच्या आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपण 1 लाख रुपयाचे 1ली ते 4थीचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं होतं. त्याचबरोबर आपण या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात आरपी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम 26 जानेवारीला होत असतो त्या ठिकाणी सुद्धा आपण 1 लाख रुपये बंगाजींच्या संस्थेला आपण त्या ठिकाणी मदत केली होती. धर्मदाय आयुक्तांच्या आयोजित केल्याप्रमाणे सुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये आपण दरवर्षी दान देत असतो. भाविकांची श्रद्धा असल्या कारणाने आपण श्रद्धेची कशी पूर्तता होईल या पद्धतीने आपल्या मंडळाचं काम चालू आहे. भाविकांचा उत्साह आहे, जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद. हरिओम. गणेश मस्के बिर्ला आय हॉस्पिटल कडून दरवर्षी आपण दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आपण मोफत नेत्र तपासणीचं आपण एक शिबिर आयोजित करत असतो. या शिबिरामध्ये आपण नेत्र तपासणी करत असताना नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.